सुरुवात होते. क्षण येऊन ठेपलाय. आपण पाहत आहोत मित्रांनो, मंगलमूर्ती क्रिकेट क्लब बंबावीपाडा आयोजित मान्य श्री जगदीश दादा पाटील मित्रमंडळ बंबावीपाडा आयोजित परी आणि पिहू चषक 2025 पहिला सामना दुसऱ्या रात्रीतला. टकोबा साऊंड सिस्टम डीजे रवींद्र म्हात्रे यांची साऊंड सिस्टम अप्रतिम आपण ऐकतोय. जाऊया मॅच मध्ये. पहिला बॉल, पहिला चेंडू अगदी खेळपट्टीच्या बाजूला. पहिली चिक्की रन्स कंप्लीट केली आहे. ही खरं तर धोकादायक धाव होती, परंतु ती कंप्लीट झाली आहे. बॅट्समन सोनू पाटील आणि त्याच्यासोबत रुद्राक्ष गोवारी. गोलंदाज तुम्ही पाहू शकाल कल्पेश भोईर. आज अक्कादेवी पांजे हे नाव तुम्हाला जर जवळजवळ आजच नाहीये, तर 15 ते 20 वर्षाच्या काळापासून हे नाव आपल्याला ऐकायला मिळते, अक्कादेवी पांजे. आणि बघा ह्या गावाचं रेकॉर्ड आहे, 70% प्रेक्षक त्यांच्या गावचे या मॅच साठी येत असतात. पाठीराखे आहेत. हा 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 काय बॉल बघा, राईज झाला, टॉस झाला आउटसाइड ऑफ स्टंपला आणि तिथे मात्र डॉट बॉलची समाप्ती. या ठिकाणी रिव्हॉल्व सर शुभेच्छा येत आहेत कामोठेवरून अनिकेत भोईर आणि त्याचबरोबर आदेश यांच्याकडून कामोठे टीम साठी शुभेच्छा आहेत पहिल्या सामन्याला. रुद्राक्ष ऑन स्ट्राइक. कल्पेश सहा नेक्स्ट बॉल. सरळ अगदी शॉर्ट सिली मिड ऑफ कडे जातोय. तिथे मात्र एक सिंगल आले. 30 यार्ड सर्कल मध्ये चेंडू थांबला गेलाय. आतापर्यंत जर विचार केला, हे तिन्ही चेंडू त्यानं फेकलेत ना, कल्पेशने अप्रतिम फेकलेत. कारण हा पॉवर प्लेचा ओव्हर आहे. खुल्या पद्धतीनं बॅट्समनना खेळायची नामीच संधी असते. आता बॅट्समन येतोय सोनू पाटील. स्वागत पाटील अर्थातच एक लेजंड प्लेअर, या गावासाठी भरपूर क्रिकेट खेळलाय त्यांचे सुपुत्र. अगदी हलकासा कट झालाय, बॅटला स्पर्श, त्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेग कडे एक सिंगल आली. एक एक करत मात्र धावसंख्या या कामोठी बी संघाची जाऊन पोहोचते 3 या आकड्यावर. प्रतीक गोवारी आमचे गुणलेखक जुई गावावरनं बिलॉंग करत असताना आज त्यांच्याच अगदी जवळचा हा गाव कामोठे बी संघ मैदानावर खेळतोय. आता मात्र स्ट्राईकला पुन्हा एकदा रुद्राक्ष गोवारी. ऑन स्ट्राईक तर कल्पेश भोईर. सलामीचं हे षटक. लेग स्टंपला बॉल होता, भिरकावून देण्याचा प्रयत्न. डेफिनेटली अंपायर आमच्या दिशेने वळले जीवनजी गावन सर. वाईडचा इशारा. अतिरिक्त पहिली धाव आली आहे. पहिली अतिरिक्त धाव आणि संघाची धावसंख्या 4. 5 षटकांचा सामना आहे आणि 5 षटकांच्या सामन्यामध्ये पहिला मॅन्डेटरी पहिला पॉवर प्लेचं हे षटक सुरू आहे. खूप चांगलं मैदान आहे, तेवढीच चांगली विकेट खेळपट्टी देखील आपल्याला पाहायला मिळते. हा 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 काय फटका खेळलाय, न जागत बरा. इनसाइड आउट पद्धतीनं डीप एक्स्ट्रा कव्हरला येतोय पहिला कामोल टीम साठी खणखणीत चौकार. बॅट मधून आलेला चौकार बघा, हा फायदा असतो 30 यार्ड सर्कलचा, जिथे मात्र पॉवर प्लेचा षटक सुरू असताना पहिला चौकार आलाय. फुल्लर लेनचा बॉल, फिल्डर आहे बरोबर. इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल. 30 यार्ड मध्ये समीर न टिपलाय झेल. विकेट नंबर पहिली कामोठे बी संघाला हा पहिला धक्का. कवर 8 लागली आहे. 8 धावा. आज आमच्या समवेत रोशन पाटील तारा, श्रीमंत घरत वहाळ, आमचे मार्गदर्शक, आमचे महागुरु नितेशजी पंडित सर. आज या समालोचकांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि आज खास करून आपण पाहिलं ना, तर दुसरा मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी फेट आणि दादरपाडा या दोन्ही टीमला देखील आपण आत्ताच पूर्व सूचना करूया की लवकरात लवकर इनिंग ब्रेकमध्ये इनिंग ब्रेकमध्ये टॉस करूया, जेणेकरून आपल्याला अजिबात इथे उशीर होणार नाही आहे. इनिंग ब्रेकमध्ये जर तुम्ही टॉस करायला आले नाही, तर जो संघ उपस्थित असेल ना, त्या संघाला टॉस विन दिला जाईल. सरळ तेव्हाच आपली स्पर्धा बरोबर वेळेनुसार घड्याळाच्या काट्याप्रमाणे ही बरोबर वेळेवर होणार.
त्यानंतर जय हनुमान वाघिवली मोठा खांदा तिसरा सामना, चौथा सामना श्रीदत्त नौपाडा विपक्ष विराट देवांश 11 कोंबडभुजे. या सर्व संघांना आपण पाहणार आहोत. हा विरकावून दिलाय पाहुण्यांचा स्वागत करणारा हा खणखणीत आणि दणदणीत येणारा मॅसिव्ह मॅसिव्ह सिक्सर. थँक्यू डीजे. बघा काय फटका केला होता अगदी या व्यासपीठाच्या दिशेनं. पुन्हा एकदा बॅट्समन सोनूच्या बॅट मधून आता डिक्लेअर फटके यायला सुरुवात झाली आहे. षटकारानंतर आलेला हा खणखणीत आणखी एक दर्जेदार चौकार. धावसंख्या 18 आकड्यावर जाऊन पोहोचली. कामोठे बीच संघ मैदानावर खेळत असताना सोनू पाटील. शॉर्ट पिच बॉल घ्या पाहुण्यांना सलामी देतोय आणि लखपती साहेबांच्या बरोबर हातामध्ये होता हा प्रेक्षक कमाल कॅच. येतोय षटकार. सर काय म्हणाल, पाहुण्यांना वारंवार सलामी दिली जाते, दाखवतायत की आमचे पाहुणे बघा आज आलेत, शोभा वाढली या स्पर्धेची. खरं तर हा आखाडा सजला होता स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील संकुलात. KJNचा अजूनही खरं तर डोक्यातील ती हवा उतरलेली नाही. हे फटके त्या मैदानावरती तेच टाकी देवी मैदानावरती पाहायला मिळत आहेत. आलेला बॅक टू बॅक आपल्या बॅट मधील एक उतुंग गगनचुंबी षटकार. मित्रांनो खरं तर जगवणारा तो महाराष्ट्र आणि जगणारे ते माऊले होते आणि मायेनं हात फिरवणारा आपला शिवबा होता. जय शिवराय. आज संगीत तुम्ही खूप चांगलं ऐकता आणि त्याच पद्धतीनं इकडे मात्र सोनूची बॅट देखील तेवढीच तळपली चमकताना दिसते. या सोनू पाटीलनं आज कुंडेवाल औटी मैदान देखील गाजवलं होतं. काय बॅटिंग करत होता, आज रात्रीचा खेळ गाजवतोय. हा फटका फसलाय गोलंदाजाच्या हातामध्ये. कॉटन बॉल फलंदाज होईल सोनू जेलबाद. डीजे मास्टर जाऊया अतिथी देवो भव, गेस्ट इज गॉड. मी विनंती करतोय जगदीशजी पाटील यांना, या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक, एक सर्वेअर पासून उद्योगपती पर्यंतचा जो प्रवास आहे आणि कन्स्ट्रक्शन मध्ये तर आदरणीय परी कन्स्ट्रक्शनचे परी पीयू कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर आदरणीय जगदीशजी पाटील यांना विनंती असेल की आदरणीय लखपती पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी करावा. खरं तर उरणमधील एक नामवंत असणारा सरपंच, एक आदर्श सरपंच आणि त्या सरपंचांचा आदरपूर्वक सन्मान आमच्या मंचावरती केला जातोय. लखपती पाटील प्लीज आपण यायचं आहे. या कार्यक्रमातील सन्माननीय पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान केला जाईल. किंबहुना स्वप्नातील पांजे. मग अगदी जर आपण पाहिलं तर आणि निश्चितच खरं तर आबा RR पाटील मार्क्स ग्रामपंचायत पुरस्कार, या पुरस्कारानं पुरस्कृत असणारी ग्रामपंचायत, त्याचं नामांकन ज्या ग्रामपंचायतीला प्राप्त झालं. एक निसर्गप्रेमी खरं तर. त्याचबरोबर इथं आपण पाहू शकाल आदरणीय लखपती पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी अगदी मंचावरती होताना दिसतोय. आदरणीय लखपती पाटील अशक्याला शक्य केलं आणि अशक्याला शक्य करून
सरपंच पदावरती जे विराजमान झाले ते आदरणीय लखपती पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान होतोय. परत एकदा जाऊया या कार्यक्रमातील उपस्थित असणारे सन्माननीय प्रदीपजी गायकवाड. मी राहुल दादाला विनंती करेन की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते प्रदीपजी गायकवाड यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी करायचा आहे. या कार्यक्रमातील सन्माननीय राहुलजी गायकवाड यांच्या पवित्र शुभ हस्ते, राहुल मुंडकर यांच्या पवित्र शुभ हस्ते प्रदीपजी गायकवाड वडगर. खरं तर उद्योग क्षेत्रातील आणि त्याचबरोबर आमच्या या मंडळासाठी नकद राशी एक देणगी स्वरूपात ज्यांच्याकडून प्राप्त झाली त्यांचा आदरपूर्वक सन्मान होतोय. तदनंतर दिनेश बंडा उपसरपंच, आपल्याला विनंती असेल प्लीज आपण या. आणि मी प्रभाकर मुंडकर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आपल्याला विनंती करतोय की आपल्या पवित्र शुभ हस्ते आदरणीय दिनेशजी बंडा, उरण पनवेल कराडी समाज प्रीमियर लीगचा दिबा पाटील क्रीडानगरीमध्ये पाहिलेला जो उत्तम आयोजन होतं, खरं तर ते स्वप्न होतं, संकल्प होतं ते दिनेशजी बंडा यांचं आणि समालोचकांचा प्रचंड प्रेम त्याच्यावरती. रोशन पाटील डेफिनेटली, कारण एक चांगले आयोजक आहे, एक लिजेंड खेळाडू आहेत दिनेश बंडा. सन्मान होतोय. इथे मात्र बॉल तिसऱ्या षटकातला डॉट जातोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला तेव्हा धावा होत्या 30. इथे तिसऱ्या षटकातला पहिला बॉल डॉट फेकला जातोय. गोलंदाजाचं नाव असेल वैभव पाटील. आपल्याला विनंती असेल वैभव पाटील प्लीज आपण या. आपला आदरपूर्वक सन्मान आमच्या मनानं घेतलाय ठाव, नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचंच देऊ नाव, या उक्तीप्रमाणे एक हवेमध्ये भूमिपुत्र. खूप दूर झेल आहे, दूरवरचा अंतर कापला होता, खूप चांगला इफर्ट पाहायला मिळाला होता. तिथे मात्र 2 धावा कंप्लीट. सत्यवान पाटील, वैभव दादा पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान करताना दिसत आहेत. महत्वपूर्ण सामना आणि आपण पाहू शकाल, मला वाटतोय संयोग गोलंदाजी करत असेल रवींद्र, तर संयोग गोलंदाजी करताना आत्ताच उरण प्रीमियर लीगमध्ये मोठ्यासारख्या विश्वजित ठाकूरची विकेट्स ज्याला अगदी तिसऱ्या की चौथ्या चेंडूवरती प्राप्त झाली होती, तोच संयोग एक रायझिंग स्टार. क्या बात है, म्हणजे त्याला त्याचा सार्थक अभिमान वाटत असेल. आणि तीच गोलंदाजी हवेमध्ये, झेल, जजमेंट चुकला आणि झेल देखील इथे ड्रॉप झाला. पुन्हा एकदा मिळाल्या 2 धावा. फटकेबाजी हवेमध्ये खेळली जाते कामोठे टीमच्या फलंदाजांकडनं आणि 2-2 धावा देखील येत आहेत. 34 धावा धावफलकावर, 34 रन्स. तिसरं षटक सुरू आहे. 5 षटकांचा मॅच. जीवन गावन सर आणि त्यांचे साथी पंच तुम्हाला सूचित करतील 25 मिनिटांचाच तुम्हाला कालावधी असेल, जास्त वेळ घेऊ शकत नाही. 20 मिनिटांमध्ये 4 षटक होणे गरजेचं आहे. बरोबर 7:45ला स्पर्धा, 7:45ला ही स्पर्धा सुरू झाली, त्यामुळं 20 मिनिटांमध्ये 4 षटक होणे अनिवार्य असेल. तिसरा षटक, गोलंदाज पुन्हा एकदा संयोग भोईर, पंचांना पार करून चेंडू फेकतोय. आखूड टप्प्याचा बॉल फुल केलाय, परंतु तिथे इलिमिनेशन थोडं कमी आहे या फटक्यामध्ये. झेल टिपलाय आता न चुकता. विकेट नंबर 3 मैदानातून बाहेर. जय दिबा. खूप चांगलं संगीत तुम्ही ऐकता मित्रांनो. सार्थक अभिमान आहे आम्हाला दिबांचं. 1984चा गौरवशाली लढा कोण विसरेल. आपले आजोबा खरं तर असतील, आपले वडील असतील, खरं तर यांनी अनुभवलेला हा लढा आहे. त्या लढ्याचं नेतृत्व केलं आणि आज 12.5-22% जे आपण प्लॉट आज आपण घेतो याचं सर्व श्रेय मित्रांनो दिबांना देऊया. जय दिबा या संगीतानं नक्कीच आठवण करून दिली त्यांच्या कार्याची. त्यांचं कार्य महान आहे, संपणार नाही रात्र, एवढे कार्य आहे त्यांचं. इथे सरळ दिशेने गेलाय. पुन्हा एकदा झेलखाली क्षेत्ररक्षक लॉफ केला होता, वाईड इश लॉंग ऑफला. आणखी एक विकेट झेलबाद, 4था विकेट मिळतोय इथे मात्र या अक्कादेवी पांजे संघाला. संयोगची गोलंदाजी, तू जर पहिला चेंडू बघितला त्याच्यानंतर दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, आतापर्यंत 6 चेंडू फेकताना 5 झेल उडवल्यात त्यांना. म्हणजे समोरच्या फलंदाजाला अगदी कशा प्रकारे गोलंदाजी करावी, कशा प्रकारची व्यूहरचना करून कशा प्रकारे फटका आणि टायमिंग त्याचा अगदी मिस होईल
हे पाहून गोलंदाजी करताना दिसला. प्रत्येक चेंडूवरती झेल उडाली होती. 3 झेल ड्रॉप झाल्या, परंतु 2 झेल टिपल्यानंतर या षटकामध्ये मला वाटतोय 2 सफलता प्राप्त झाल्या असतील संयोगला. अगदी बरोबर रास्त आहे तुमचं. कारण ज्या ज्या चेंडूवर प्रहार केला तो चेंडू हवेमध्ये आपल्याला उडताना पाहायला मिळाला. म्हणजे एक लहान मूर्ती आहे, परंतु त्याची कीर्ती आता महान पाहायला मिळते. न्यू बॅट्समन मैदानात विक्रम पाटील, 6व्या क्रमांकावरचा हा बॅट्समन. संयोगचा हा बॉल. डावकुरा गोलंदाज आहे, कमालीची गोलंदाजी संयोगनं. क्या बात आहे. या षटकामध्ये अवघ्या 4च धावा आल्या, 2 विकेट. संयोग भोईरची गोलंदाजी आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या त्याच्यासाठी. एक साऊंड ऑपरेटिंग किंवा साऊंड सिस्टीम हाताळणं ते छान हाताळताना दिसत आहेत. कारण आपण पाहू शकाल म्हणजे अगदी कॉम्बॉक्समध्ये त्रास नसावा याच्यासाठी वाजवली जाणारी ट्रॅक, त्याचा आवाज किती कमी असावा आणि अगदी त्याचं एक उत्तम उदाहरण. थँक्यू साऊंड ऑपरेटर. टकोबा साऊंड सर्व्हिस, डीजे साऊंड सिस्टम ऑपरेटर रवींद्र म्हात्रे. करावे गावचे आहेत, परंतु आज बघितलं तर आपल्या परिसरामध्ये ते देखील आपल्या सर्वांचं मन जिंकताना रवींद्र दादा आपलंही स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं. तिसरा षटकी पाहता पाहता समाप्त झाला आणि धावसंख्या जर बघितली, नजर टाकली तर 34 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 8 आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये खरं तर महागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ती साहिल भोईरची. त्या षटकामध्ये तब्बल 22 धावा आल्या होत्या. मात्र तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलं संयोगनं, अवघ्या 4 धावा. फुल्लर लेनचा बॉल, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, ही लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षकानं जमिनी लगत हा झेल टिपलाय. आणखी एक विकेट. विकेट नंबर 5. बॅक टू द आउट. दिली तानाजी, सुभेदार तानाजी मालुसरे. आधी लग्न कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. परंतु मित्रांनो, गड आला पण सिंह गेला. हेच नक्कीच ब्रीद वाक्य आहे इतिहासातलं. ही आठवण करून देणारी संगीत. जाऊया मॅचच्या दिशेनं. विकेट नंबर 5 गेल्यानंतर नवीन बॅट्समन आलाय सुबोध गोवारी आणि विक्रम पाटील 6व्या आणि 7व्या क्रमांकावरची जोडी. विक्रांत हा काय चेंडू फेकला अगदी बुंद्यात. ब्लॉक हॉल मध्ये यॉर्क पद्धतीचा हा गोलंदाजी करतोय साहिल भोईर. साहिल 2. आपण न्यू बॅट्समन सुबोध गोवारीला पाहतोय. धावा कराव्या लागतील, धावा वाढवाव्या लागतील. हा थोडा मागे ठेवलाय, लॉफ्ट केलाय. हवेमध्ये झेल कठीण आहे गोलंदाजासाठी, परंतु तिथे कॉल होता साथी क्षेत्ररक्षकानं. आता मात्र उत्तम दर्जेनं हा झेल टिपलाय. 6वी विकेट आता मैदानातून बाहेर जातोय कामोटे बी संघाची. सुंदर संगीत आपण ऐकतो मित्रांनो. दैवत छत्रपती, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना परी आणि पियू चषकाच्या माध्यमातून मानाचा मुजरा. मित्रांनो, नाही कुणापुढे वाकला, नाही कुणापुढे झुकला, असा मर्द मराठा माझा शिवबा एकला. सुंदर संगीत मित्रांनो ऐकता. खरं तर या संगीतानं ऊर्जा निर्माण तुम्हा सर्वांना देते असं हे संगीत. परंतु गोलंदाज साहिलचं कौतुक केलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडूवर सरळ बॅटनं केला, व्ही शेपनं चेंडू जातोय. अगदी वाईडिश डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. एकच धाव मिळेल.
संघाची धावसंख्या 1 न वाढत असताना 35 या आकड्यावर धावसंख्या. पुन्हा एकदा अनाउन्समेंट महत्वाची सूचना केली जात आहे. गावदेवी पेठ आणि दादरपाडा इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. जो संघ उपस्थित राहील त्या संघाला टॉस दिला जाईल अनुपस्थित संघाच्या विरोधात. ही महत्वाची सूचना. पुन्हा एकदा आडव्या बाटने केलेला प्रयत्न यष्टीरक्षकानं थोडस मिस केलं. बायची एक धाव आली आहे. एक धाव आली. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वाढली. 36 धावा आल्या आहेत. षटक सुरू आहे चौथं. 36 धावा धावफलकावर. पहिल्या 2 षटकामध्ये बघा 30 धावा होत्या कामोठे संघाच्या. 2 षटकामध्ये 30. आता चौथ्या षटकाला सुरुवात झाली. 36 धावा. आडव्या बॅटनं पंच केलाय आणि हा फटका मात्र येतोय सरळ वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेनं. परी पियूच्या षटकातला ब्रँडेड सिक्सर. गीत बघा इथे पुन्हा एकदा गावदेवी पेठ आणि दादरपाडा टीमला महत्वाची अनाउन्समेंट सूचना आहे की आता 1 षटकाचा फक्त खेळ बाकी आहे. तुम्हाला यावंच लागेल. जो संघ उपस्थित राहील आणि जो संघ अनुपस्थित राहील त्याच्या विरोधात उपस्थित संघाला टॉस विन दिला जाईल. त्यामुळे जर टॉस तुम्हाला महत्वाचं मानायचं असेल, टॉस तुम्हाला तुमच्यासाठी किमती असेल तर या लगेच व्यासपीठावर यावं लागेल. दोन्ही टीमच्या कर्णधाराला अंतिम आणि शेवटचा पुकार असेल की तुम्ही टॉससाठी या. 4 षटक समाप्त झाले. 42 धावा 6 विकेट. कामोटे बी संघाची ही परिस्थिती. ऑन स्ट्राईक बॅट्समन विक्रांत एक हार्ड हिटर बॅट्समन आहे. त्याच्यासोबत नयन नॉन स्ट्राईकला. हा देखील लॉफ्ट केलाय संयोग. काय संयोग गोलंदाजी करतोय. जेवढे चेंडू टाकतोय सर्व लॉफ्ट केले जात आहे. सर्व हवेत झेल. अजून एक विकेट मिळतो संयोगला. विक्रांतला मात्र बाद व्हावं लागेल. झेल बाद. उल्लेख केला होता पंडित सर की अक्कादेवी पांजे ज्या वेळी मैदानावर खेळतो आम्हाला दिनेश बंडाने देखील चांगली माहिती दिली की 75% गाव हा त्यांच्या पाठी असतो मॅच पाहण्यासाठी. म्हणजेच एखाद्या आयोजकाला बघा स्वतःहून एंट्री द्यावी काय या संघाला. जर तुम्हाला प्रेक्षक हवे असतील ना अक्कादेवी पांजे टीमची टीम घ्या. भरपूर प्रेक्षक पाहायला मिळतील आणि नक्कीच ते प्रेक्षक आपल्याला हळूहळू आता या मैदानावर पाहायला मिळतीलच. हा सपोर्ट आहे त्यांना गावाचा सपोर्ट असणं गरजेचं आहे संघासाठी आणि तो मात्र सपोर्ट मिळतो इथे. खूप चांगली गोलंदाजी संयोग भोईरची. आडव्या बॅटने खेळतोय नवीन बॅट्समन सचिन पाटील. तो देखील डॉट बॉल. जसा सोनू पाटील बाद झाला ना तिथून मात्र कामोटे टीमची धावगती कमी झाली आणि आता थोडा अडचणीत आला असं म्हणायला वावगं ठरणार नाही. जर जिंकायचं असेल तर एक फायटिंग स्कोर चांगला टार्गेट ठेवणं गरजेचं आहे. लास्ट ओव्हर स्लॉग ओव्हर हणामारीचं षटक आणि धावसंख्या 42. कमालीचं षटक. भेदक मारा तिखट मारा म्हणतायत याला टेनिस क्रिकेटमध्ये आणि तो मारा करत असताना हा सुयोग भोईर. हॅलो दादरपाडा संघाचा कर्णधार आहे. पेठ संघाचा कर्णधार लास्ट कॉल. अन्यथा खरं तर संयोजकांनी सांगितल्याप्रमाणे किंबहुना बऱ्याचशा खेळाडूंच्या मनामध्ये एक दुविधा निर्माण होतो रोशन आणि रिव्हॉल्सर की समालोचक बोलतायत मग त्या समालोचकांच्या माध्यमानं त्यांच्या मनात थोडासा किलमिश निर्माण होतो. परंतु आयोजकांकडून जशा सूचना येत आहेत तशा मायक्रोफोनवरून प्रसारित होत आहेत. दादरपाडा संघाचा कर्णधार या ठिकाणी आहे. तर पेठ संघाचा कर्णधार पुन्हा एकदा लॉफ्ट. नुसत्या हवेमध्ये उडतायत वैष्णवचे हे झेल. ज्या वेळी चेंडू फेकतोय बॅटला कनेक्ट झाल्यानंतर हवेमध्ये एकतर डॉट किंवा हवेमध्ये. ही गोलंदाजीची खासियत आहे. काहीतरी गोलंदाजीमध्ये थोडं चेंडूला वळण देतो. डावखुरा गोलंदाज आहे. पूर्णपणे नॅचरल स्विंग आहे. परंतु स्लॉग ओव्हर फेकलाय ना वैष्णवना तो देखील पाहण्यासारखा. संयोगचं एक स्तुतीदायक षटक. लास्ट ओव्हर धावसंख्या तर धावफलकावर 45.
कमालीची गोलंदाजी संयोगचा उल्लेख केला होता पंडित सरांनी की विश्वजित ठाकूर सारख्या बलाढ्य फलंदाजाला देखील त्यानं बाद केलं होतं. हे त्याचं प्रत्युत्तर उदाहरण इथे आपल्याला पाहायला मिळतं. काय गोलंदाजी करतोय. खरं तर हा अक्कादेवी पांजे संघाला मिळालेला एक खरं तर कोहिनूर हिराच आहे टेनिस क्रिकेटमधला उत्कृष्ट गोलंदाज आणि त्याचं ज्वलंत उदाहरण तो अप्रतिम गोलंदाजी. वैयक्तिक दुसरं षटक फेकतोय. त्याच्या वाटाला आलेलं 2 षटक. आतापर्यंत 3च धावा खर्च केल्यात. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक मिस झालाय. आणखी एक बाईज म्हणजेच बॅटच्या माध्यमातून धावा जास्त आल्या नाही आणि षटक समाप्तीचा इशारा. पहिल्या सत्राचा खेळ ही समाप्त. पूर्वार्धामध्ये एकूण धावसंख्या 46 वर थांबली आणि कामोटे बी संघाचा हा डाव समाप्त झाला. येणाऱ्या उत्तरार्धामध्ये 47 धावांचं आव्हान असेल ते म्हणजेच अक्कादेवी पांजे संघासमोर. आव्हानाचं हे आव्हान कशा पद्धतीनं पार होईल की पुन्हा एकदा या आव्हानाला रोख लावण्याचं काम कामोटे संघ करेल हे उत्तरार्धामध्ये आपण ऐकूया. पुढील आवाज असेल रोशन पाटील तारा यांचा. तोपर्यंत जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे महागुरु नितेशजी पंडित सर. थँक्यू रिव्हॉल्व सर. आपण जाऊया सेकंड डे, सेकंड नाईट, सेकंड मॅच आणि दुसरा सामना. एकीकडे असणार आहे निशांत 11 दादरपाडा तर दुसरीकडे गावदेवी पेठ. या दोन संघांच्या संघनायकांमध्ये द्वंद्व पाहायला मिळेल. ज्या वेळेला नाणेफेकीचा कॉल निशांत 11 कॅप्टन्स कॉल येस हेड टेल. तर गावदेवी पेठ संघ या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल जिंकतोय. पाहूया. तर निर्णय प्रलंबित असेल आणि निशांत 11 संवाद साधण्या अगोदर त्यांना खरं तर मैदानात बोलायचं आहे. जाऊया थेट आपण कॉम्बॉक्समधून प्रेझेंटेशन बॉक्समधून कॉम्बॉक्सकडे, ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आवाज रोशन पाटील तारा. धन्यवाद. यस थँक्यू आदरणीय नितेशजी पंडित सर. त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक रिव्हॉल्वजी म्हात्रे, आमचे मित्र करदार श्रीमंत घरत महाळ यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल या आजच्या रात्रीमध्ये. पहिला सामना ज्या ठिकाणी 47 धावांचं टार्गेट सेट केलं पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना कामोटे संघाने. खरं तर आपण पाहिला सुरुवात जी व्हायला हवी होती, खरं तर अपेक्षित धावा ज्या यायला हव्या होत्या त्या धावा मात्र इतक्या नाही आहेत या मैदानावरती. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिला लास्ट शेवटचा सामना सुपर 8ची लढत ज्या ठिकाणी 50 धावांचा पाठलाग 3 षटकांमध्ये करायचा होता आर्या स्पोर्ट्स ओले टीमला. अगदी सहजगत्या तो सामना जिंकत पहिला संघ सुपर 4मध्ये क्वालिफाय होताना आपण पाहिला आर्या स्पोर्ट्स ओळे. मान्यवरांचं आगमन काही क्षणातच मंचकावरती तुम्ही होताना पाहणार आहात. खरं तर मंगलमूर्ती क्रिकेट क्लब बंबावी पाडा आयोजित माननीय श्री जगदीशदादा पाटील मित्रमंडळ बंबावी पाडा यांच्या वतीने परी पिहू चषक 2025चं हे पर्व. आणि बघा खरं पहिल्यांदा नाईट स्पर्धेचं आयोजन या बंबावी पाडा नगरीमध्ये बनवण्याचा मान आदरणीय जगदीशदादा पाटील साहेबांना मिळालाय. मान्यवरांचं आगमन होईल आणि सन्मानपूर्वक आमचे सर्व या ठिकाणी आयोजक त्यांना मुख्य अतिथी मंचावरती घेऊन येतील आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. आदरणीय या विभागातील नव्हे तर रायगड जिल्ह्यातील दमदार उद्योजक सन्माननीय पी डी शेठ भोईर साहेबांचं आगमन काही क्षणातच या मंचकावरती होताना पाहत आहे.
पिटिशन भोईर साहेबांचं आगमन या ठिकाणी आपण होताना पाहू शकाल. माऊली कंस्ट्रक्शन, ज्या कंस्ट्रक्शननं संबंध या पनवेल, रायगड आणि नवी मुंबईमध्ये उद्योग क्षेत्रामध्ये नाव कमावलं, एक दर्जा निर्माण केला, त्या माऊली कंस्ट्रक्शनचे प्रोप्रायटर आदरणीय PD भोईर साहेब यांचं शुभागमन आहे. स्पर्धा आयोजित करताना खरं तर पहिला संकल्प यांच्यासमोर सोडला गेला आणि PD भोईर साहेबांना सांगितलं की स्पर्धेसाठी लागणारा पहिला क्रमांक जेवढ्या रकमेचा असेल तो खरं तर माझ्याकडून सुपूर्द केला जाईल. अशा मोठ्या मनाचा हा उद्योगपती, नाव आहे PD भोईर. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद आयोजकांकडून खरं तर त्यांच्या स्वागतासाठी असणार आहे. आणि PD भोईर साहेब यांचं शुभागमन या ठिकाणी आहे आणि आपण पाहू शकाल या सन्माननीय पाहुण्यांच्या स्वागतासाठी आलेल्या अगदी आमच्या मान्यवरांच्या ताफ्यामध्ये आयोजकांच्या समवेत PD भोईर साहेब मैदानाकडे मार्गस्थ होताना दिसत आहेत. नक्कीच पंडित सर, एक दानशूर व्यक्तिमत्व आणि कुंडेवाल गाव म्हटलं तर त्यांच्या घराण्यामध्ये वारकरी संप्रदाय, हे नाम हरिनाम जपणारी व्यक्ती हबपट डालराम महाराज यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करणारे, त्यांच्या आशीर्वादानं आज औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रचंड भरारे घेणारे PD शेठ भोईर माजी सरपंच कुंडेवाल यांचं इथे फटाक्यांच्या आतषबाजीत शुभ आगमन होत आहे. मोस्ट वेलकम, सुस्वागतम, स्वागतम. PD शेठ भोईर माजी सरपंच कुंडेवाल यांचं सहर्ष स्वागत. त्यांच्या समवेत त्यांचे सुपुत्र प्रफुल्ल भोईर, एक सिव्हिल इंजिनियर, राम भोईर कुंडेवाल, सर्व मित्र परिवार, शेखर वास्कर, एक यशस्वी आयोजक, लिजेंड खेळाडू, या सर्व मित्र परिवाराचं देखील सहर्ष स्वागत. माऊली कंस्ट्रक्शनचे प्रोप्रायटर, उद्योगपती, या स्पर्धेसाठी पहिला क्रमांक, नकद राशी 1 लाख रुपये या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडून प्राप्त झाले, प्रथमतः त्या सन्माननीय मान्यवरांचं मनस्वी सहर्ष स्वागत केलं. त्यानंतर युवा उद्योजक मिथुन शेठ भोईर, ज्यांच्या मातोश्री देखील सरपंच राहिल्यात, अर्थातच बेबी आई भोईर यांनी त्यांचे सुपुत्र मिथुन शेठ भोईर यांचे इथे आगमन झाले. सहर्ष स्वागत. नितेश सर, खरं तर सांगायचं झालं ना, हे मान्यवर मंडळी आज इथे उपस्थित झाली आहेत. PD शेठ भोईर यांनी तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे 8 लाखाचं धनराशी देऊन तेथे एक मोठं सेट देखील उभारले. एवढं दानक कार्य आहे PD शेठ भोईर यांचं आगमन. निश्चितच. आणि मिथुन भोईर नाईट टुर्नामेंट्स मिथुन भोईर साहेबांच्यासाठी काही नव्यानं नाहीत. कैक वर्ष मिथुन भोईर यांच्या माध्यमानं त्या गुंडेवालच्या मैदानावरती नाईट टुर्नामेंटचं भव्य आणि दिव्य आयोजन, ते आदरणीय मिथुनजी यांचं आम्ही आयोजकांच्या वतीनं मनस्वी सहर्ष स्वागत करतो आहे. जाऊया मैदानाकडे. एक षटक संपला की आपण मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी स्वीकारणार आहोत. सामन्याची सुरुवातच छान होतोय आणि ती सामन्याची सुरुवात आपल्याला ऐकायला मिळतोय ज्या गोड खर्जाच्या आवाजातून ताऱ्याचा तारा रोशन पाटील. पहिल्याच बॉलवरती पाहुण्यांचं स्वागत केलं. स्क्वेअर ड्राईव्हचा कमालीचा फटका पाहायला मिळाला. त्या ठिकाणी साहिल भोईर या खेळाडूच्या बॅटमधून 4 दबा. निखिलच्या अगेन्स्ट हल्ला बॉल, ऑन साइडला गुडघा टेकत स्लॉग हिट केलाय. बॉलने उंची घेतली, अंतर देखील कापलं. अतिशय नयन रम्मानी नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला. साहिलच्या माध्यमातून षटकार. खरं तर अकादमी पाणजे संघ मैदानामध्ये खेळतो आणि एका बाजूने आपण पाहताय या ठिकाणी कामोटे बी संघाला खेळत असताना, आणि निखिल गोवारी म्हटलं की एक प्रमुख गोलंदाज, जो खरं तर आपण पाहिला सातत्याने रायगड ग्रामीणमध्ये ए संघामध्ये खेळणारा खेळाडू, त्याच्या अगेन्स्ट कमालीचे फटके पाहायला मिळाले. इथे स्विच हिट केलाय, अफलातून फलंदाजी, वाह क्या बात आहे. वीरेंद्र सेवाग स्टाईल मात्र सुरुवातीपासून आक्रमण आणि आजच्या रात्रीला नव्हे त्या संपूर्ण स्पर्धेमधला उत्तम फटका पाहायला मिळाला. स्विच हिटचा 6 धावा षटकार. फक्त 47 धावांचा पाठलाग करायचा आहे मैदानामध्ये आणि पहिल्या 3 बॉलवरती आपण पाहताय तब्बल 16 धावा धाव फलकावरती येत असताना आक्रमण.
या वेळेला शॉर्ट ऑफ लेन गुड लेंथ पण बॉलने टेक ऑफ केलं. थोडंसं व्हेरिएशन पाहायला मला निखिलच्या माध्यमातून. पहिले 3 बॉल अगदी आपण पाहिलं लेंथ बॉल होते, फुल लेंथ डिलिव्हरी, त्याच्यावरती मात्र चांगले स्ट्रोक्स पाहायला मिळाले. कारण निखिल गोवारीकडे व्हेरिएशन आहे, तो कटर बॉल टाकतोय, त्याच्या अगेन्स्ट स्विचिटचा फटका आपण पाहिला होता साहिलच्या माध्यमातून. 16 धावा धावफलकावरती चांगला सुरुवात, चांगली स्टार्ट ज्याला म्हणता येईल मिळाली. अक्कादेवी पांड्या संघाला लेंथ मागे घेतली, प्रत्युत्तर द्यायला निखिल काय कमी नाहीये. आणि इथे आपण पाहिला तर हलकीशी एज लागून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. खेळाडू बाद झालाय साहिल भोईर. पहिला धक्का असेल अक्कादेवी पांड्या टीमला. धन्यवाद. याच दरम्यान आपल्याला अतिथी कक्षाकडे वाटचाल होताना दिसतोय रिशान चंदा, बिल्डर सेन्स डेव्हलपरचे प्रोप्रायटर, चीफ मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय रिशानजी चंदा सर, वेलकम, स्वागत आहे या क्रीडा नगरीत. प्रकाश झोतातील एक छानशी स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवण्यासाठी, या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती आम्हास प्रार्थनीय होती आणि म्हणूनच आमच्या संयोजकांच्या वतीनं जगदीश दादा पाटील या मित्रमंडळाच्या वतीनं आपणास आग्रहाचं आमंत्रण दिलं. त्या आमंत्रणास सन्मान देऊन उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून रिशान चंदा, बिल्डर सेन्स डेव्हलपर्स, चीफ मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय चंदा सर, वेलकम. मान्यवरांचं आगमन आपण या ठिकाणी होताना पाहता. आणि खरं तर आपण पाहता टेनिस बॉल क्रिकेटची सातत्याने परंपरा जपणारी स्पर्धा आपण पाहिली असेल उसारे नगरीमध्ये. सरपंच चषक या स्पर्धेचे दमदार आयोजक स्वतः माजी सरपंच आदरणीय विश्वासदादा भगत यांच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेला आणि जगदीशदादा तुमच्या संपूर्ण या मित्रमंडळाला शुभेच्छा आल्या. त्यांचा आम्ही इथे मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करत आहोत. नक्कीच स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचंही स्वागत. यावेळेला बॅकफुटला गेले. पहिले 3 बॉल अक्कादेवी पांड्या संघाच्या नावावरती राहील आणि त्यानंतर सलग 3 चेंडू आपण पाहिलं निखिल गोवारीने डॉट टाकत मात्र एक खेळाडू बाद केला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या अक्कादेवी पांड्या संघाची धावसंख्या आली धावफलकावरती एक खेळाडू बाद, 16 धावा. याच दरम्यान आपण जाऊया. अजयजी हुबाले सर यांचंही आगमन आहे, परंतु आलेला पाहुणा देवासमान आहे. रिवॉल मात्रेनं सांगितलं की वारकऱ्यांची परंपरा जोपासणारा कुंडे वहाल गाव, राधाकृष्णाच्या सातत्यानं भक्तीत राहिलेला गाव, तुकोबांच्या वारीत खरं तर रमणारा आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या ग्रंथात रममान राहणारा गाव, ज्या गावाचं नाव कुंडेवहाल. या कुंडेवहालमध्ये वारकरी संप्रदायाचं बालकडू आई वडिलांकडूनच घेतलं आणि उद्योग क्षेत्रात खरं तर ज्यांनी घोडदौड केली आणि आपल्या माऊली कंस्ट्रक्शनच्या माध्यमानं पंढरपूर सारख्या महाराष्ट्रातील अव्वल क्रमांकाच्या तीर्थस्थळावरती आपल्या उदात्त भावनेतून निर्माण केलेलं सेट पीडी भोईर, आपला आदरपूर्वक सन्मान. मी कमलाकर महादेव पाटील आपल्याला विनंती करतोय की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते सन्माननीय पीडी भोईर सर यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करावा. पीडी भोईर साहेब, प्लीज आपल्याला विनंती असेल की आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. रिशान चंदा सर, वेलकम, स्वागत आहे. आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. कमलाकर महादेव पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते विशांत चंदा सर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय पी डी भोईर, माऊली कंस्ट्रक्शन प्रोप्रायटर, प्लीज सर विराजमान व्हायचं आहे. विशांत चंदा सर, अजयजी हुबाले, आपल्याला विनंती असेल की प्लीज आपण या ठिकाणी विराजमान व्हायचं आहे. या कार्यक्रमाला पीडी भोईर, मी आयोजकांना विनंती करेन 1 लाख रुपये या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडून प्राप्त झाले त्यांचा जोरदार टाळ्यांच्या गजरात खरं तर कौतुक. आमची स्पर्धा यशस्वीरित्या आणि म्हणूनच रामकृष्ण हरी म्हणत त्यांचा आदरपूर्वक सन्मान. तदनंतर या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आदरणीय सन्माननीय मिथुन शेठ भोईर, युवा उद्योजक, नाईट क्रिकेट टुर्नामेंटचे एक मुख्य आयोजक या ठिकाणी उपस्थित. मी विनंती करतोय प्रभाकर शेठ मुंडकर आपल्याला की आपल्या पवित्र शुभ हस्ते मिथुन भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती करावा. या कार्यक्रमातील अगदी मुख्य मान्यवर आदरणीय मिथुन भोईर कुंडे वहाल यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होतोय. त्या सन्माननीय मिथुनजी भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान इथं प्रभाकरजी मुंडकर यांच्या पवित्र शुभ हस्ते होतोय. धन्यवाद. परत एकदा एक षटक संपल्यानंतर मुख्य मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान पाहूया, कारण क्रिकेट आणि खेळ फार महत्त्वाचा आहे. प्रत्यक्ष तुम्हाला पाहायला मिळतोय, परंतु
अगदी आमच्या झी ऑन क्रिकच्या माध्यमानं पाहणारे प्रेक्षक प्रतीक्षा करतायत ज्या आवाजाची, तो आवाज असेल रोशन पाटील. धन्यवाद आदरणीय पंडित सर. बघा पहिल्या 3 बॉलमध्ये वादळ निर्माण झालं होतं साहिल भोईर नावाचं. ते वादळ शमवल्यानंतर आपण पाहिलं आता धावांसाठी धावाधाव झाली आहे सुरू अकादमी पांड्या संघाच्या वाट्याला. साहिल बाद झाल्यानंतर आपण पाहिलं सलगचे 5 डॉट बॉल पाहायला मिळाले आणि त्यानंतर मात्र एक सिंगल आली. तब्बल 6 डॉट बॉल पाहायला मिळाले, त्यानंतर सिंगल रन आली आणि आता धावसंख्येमध्ये बदल. एकूण धावा धावफलकावरती पाहायला मिळतील त्या म्हणजे एक खेळाडू बाद 18 धावा. जाता पंढरीशी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटताची, या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी पाहिली शोधुनी अवघी तीर्थे. आणि खरं तर आपण पाहताय मंचावरती आदरणीय माऊली कंस्ट्रक्शनचे सर्वेसर्वा पीडीशेठ भोईर साहेबांच्या माध्यमातून तब्बल या स्पर्धेला 1 लाखाचं आर्थिक डोनेशन मिळालं. फार मोठं खरं तर हे दानशूर व्यक्तिमत्व आपल्या विभागातील खरं तर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आपल्या विभागातील किंबहुना रायगड जिल्ह्यातील प्रत्येक खेळाडूंना चांगलं प्लॅटफॉर्म निर्माण व्हावं हा त्यांचा उद्देश राहिला आणि त्यांच्या माध्यमातून चांगलं योगदान या स्पर्धेसाठी राहिलं. त्यांचा मी विशेष आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करत आहोत. 18 धावा धावफलकावरती आहेत. टार्गेट 47चं आहे, त्यामुळे अजूनही विजयासाठी तब्बल 29 धावांची गरज असेल अकादमी पांडे संघाला मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला चांगला फटका होता, स्टिअर केला बॉलला इनसाइड आउट. लॉंग ऑफच्या अगदी जवळ बॉल मात्र मागे चाललाय. एका टप्प्यावरती 1 बाउन्स इनटू द फॅन्स. व्हीसेप मध्ये आलेला हा खणखणीत चौकार. मात्र मान्यवरांची मांदी आली उपस्थिती आपल्याला निश्चितच मंचावरती दिसतोय. विशान चंदा सर, प्लीज आपल्याला विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. बिल्डर्स अँड डेव्हलपर क्षेत्रात खरं तर सिडकोचं आमचं स्लोगन आहे वी मेक सिटीज, परंतु शहराची निर्मिती करताना बिल्डर्स आणि डेव्हलपर्स हेही खरं तर तेवढेच महत्त्वपूर्ण राहिलेत. आणि म्हणूनच विशान चंदानी ग्रुपचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर मी विनंती करतोय जगदीश दादा पाटील आपल्याला की आपल्या पवित्र शुभ असते. अजितजी हुबाले सर, आपल्याला विनंती असेल की आपणही थांबायचं आहे. विशांजी चंदा यांचा आदरपूर्वक सन्मान एक मायेचा प्रेमाचा उपदार वस्त्र सौंदर्याचं प्रतीक आणि त्याचबरोबर एक गोड आठवण म्हणून विशांजी चंदा सर यांना आदरपूर्वक सन्मान इथं दिला जातो आहे. थँक्यू. एक युवा उद्योजक आणि खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने विशांजी चंदा यांचा आदरपूर्वक सन्मान इथं होताना दिसतोय. तदनंतर शेखर भोईर, मी विनंती करतोय प्लीज शेखर भोईर आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आपला आदरपूर्वक सन्मान शेखर भोईर यांचा होईल. शेखर वास्कर, माफ करा, तर सूत्रांकडून चुकीची माहिती आली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्माननीय शेखरजी वास्कर यांचा आदरपूर्वक सन्मान इथं होताना दिसेल. तर सन्माननीय जगदीशदादा पाटील, तदनंतर आदरणीय सन्माननीय अतिथी या ठिकाणी आपण पाहू शकाल विजय दुर्ग आणि कार वर्ल्ड मल्हार TIPL. तर विशांत चंदा ग्रुपचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी झाल्यानंतर आदरणीय शेखरजी भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान होतोय. कुठेही जाऊ नका, ज्या ठिकाणी आपल्याला आवाज ऐकायला मिळेल हे धावतं विवरण आहे रोशन पाटील यांच्या आवाजातून. शेखरदादा वास्कर यांचा हा सन्मान आपण होताना पाहताय. काल इन ऍक्शन मध्ये होते, इथे आपण पाहता ऍक्शन मोड मध्ये आला फलंदाज त्या ठिकाणी, परंतु इथे फटका फसला, झेल देखील सुटला. अगदी असं वाटलं सहज सोप्या पद्धतीने झेल टिपेल क्षेत्ररक्षक, व तसं झालेलं नाहीये. जीवन मिळालं त्या ठिकाणी. खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये कल्पेश भोईरला. ज्युनियर साहिल भोईर बाजारानंतर आपण पाहता सिनियर साहिल भोईर मैदानाकडे आला. त्याने आतापर्यंत एक चौकार मारला आणि त्याच्या बरोबरीने असणारा खेळाडू कल्पेश भोईर त्याने देखील एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 16 चेंडू आणि 19 धावांचं समीकरण, अगदी क्लोज हा सामना आलाय. 16 बॉल 19 गोलंदाजी मार्कमध्ये आपण पाहता सचिन पाटील, वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स प्लेअर इन कामोडे टेनिस क्रिकेट, अतिशय अनुभवी खेळाडू आणि त्याच्या हातामध्ये मात्र हा चेंडू सोपावलाय. यावेळेला यॉर्करचा प्रयत्न होता, मागे बॉल चालला, विकेट किपर बीट झाले आणि त्यानंतर आपण पाहताय सिंगल रन येत असताना या बॉलमध्ये बॅटला स्पर्श करून बॉल विकेट किपरच्या दिशेने गेला होता. त्यामुळे बॅटकरचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला होता. सोनू पाटील विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहेत आणि 1 रन या बॉलवरती येत असताना समीकरण बदललं. 15 बॉल आणि 18 धावा, एखाद दुसरा विकेट, जास्तीत जास्त डॉट बॉल या सामन्यामध्ये पुन्हा एकदा घेऊन येतील कामोटे संघाला. तर एका बाजूने आक्रमण सुरू राहिलं तर मात्र हा सामना सहज सोपा होऊन जाईल अकादमी पांडे या संघाला. रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये थोडासा व्यत्यय निर्माण होत असताना आपण पाहता पंचाने डेड बॉल घोषित केलाय. मंचावरती पांजे नगरीचे सरपंच आदरणीय लखपती पाटील साहेब सामन्याचा आनंद घेत असताना ते देखील नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक आहेत आणि आज त्यांच्या गावचा संघ इथे आपण खेळत असताना पाहताय.
लॉफ करताना बॉल मागे चालला, निकू गोवारी आहेत मागे, थोडासा बॉल डायव्हर्ट झाला होता पण धीम्या गतीने डायव्हर्ट झाला, त्यामुळे कंट्रोल दाखवत मात्र बॉलला थांबवलंय आणि त्यानंतर आपण पाहिलं रनआउटसाठी तिसऱ्या पंचांकडे आपण जाऊया. सेकंड रनचा कॉल झाला, घाई केली होती फलंदाजाने परंतु पंचाने हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवला. चेक केलं जाईल आमच्या कदर जिऑन क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धेमध्ये आपण होताना पाहताय. चेक केलं जाईल. आज आपण पाहता या स्पर्धेसाठी उत्तम साऊंड सिस्टीम पाहायला मिळाली आम्हाला. करावेचे आमचे मित्र रवींद्र म्हात्रे आणि टकोबा साऊंड सिस्टम अँड डीजे. यस, पाण्याची आपण मागणी करतायत त्यामुळे पाणी घेऊन चला दोन्ही 12वे खेळाडू. चेक केलं जाईल या ठिकाणी सेकंड रन कंप्लीट आहे की नाहीये. एक एक रन फार महत्वाचे आहे. बघा पहिल्यांदा या गावामध्ये जगदीशदादा पाटील मित्रमंडळाच्या वतीने आपण पाहता परिपिहू चषक 2025 नाईट स्पर्धा भरवणं सोपं नाहीये आणि हे काम मात्र आता जगदीशदादा मित्रमंडळाच्या माध्यमातून या ग्रामस्थांनी करून दाखवलंय आणि A1 क्वालिटीचं आयोजन. असं वाटत नाही एकत्र हे प्रतीक पहिलं आयोजन असेल. जो प्रेक्षक मान्यवर येईल त्यांना वाटत असेल गेले कित्येक वर्षाची परंपरा ही गावाची राहिली ही स्पर्धा, असं आयोजन मात्र या ठिकाणी पाहायला मिळालं. खेळाडू बाद सेकंडसाठी हा रन जो घेतला, धाव घेतली होती ती मात्र रिस्क उचलली फलंदाजाने, त्यामुळे इथे आपण पाहताय तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय. खेळाडू रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. अजून एक धक्का बसेल अक्कादेवी पांडे टीमला. चौदा चेंडूमध्ये 17 धावा, 14 बॉल आणि 17. अक्कादेवी पांडे संघाचे भरपूर पाठीराखे तुम्हाला मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळतील. त्यांच्यासोबत नेहमी आपण पाहता एखादं नवगर ग्रामपंचायतचे उपसरपंच आणि एक उत्तम अष्टपैलू खेळाडू दिनेशदा बंडा यांना देखील आपण पाहता सामन्याचा आनंद घेत असताना. यावेळेला फुल लाईन डिलिव्हरी स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न होता, मागे बॉल फील्ड झाला, शॉर्ट कव्हरला सेकंडचा कॉल आणि इथे आपण पाहताय डीपेक्सचा कव्हर मधला फिल्डर बॉलपर्यंत पोहोचेल तोपर्यंत सेकंड रन अतिशय वेगाने पूर्ण करत असताना हे दोन खेळाडू वैभव पाटील चौथ्या क्रमांकावरती आले. आणखीन अनुभवी खेळाडू अकादमी पांडे संघाचे आणि त्यांच्या बरोबरीने साहिल एस भोईर हा खेळाडू आपण पाहताय. 2 धावा आल्या 13 चेंडूमध्ये. आता 15चं समीकरण मैदानामध्ये आलंय. एखाद दुसरा मोठा फटका त्याहीपेक्षा सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं तर या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. परंतु कामोटे संघाला हवंय काय तर जास्तीत जास्त डॉट बॉल. याही वेळेला ऑन ड्राईव्ह करत असताना खरं लेदर क्रिकेट पद्धतीचा हा फटका पाहायला मिळाला. अगदी आपण पहिला जागा बनवली, बॅकलिपला खाली घेत असताना बॉल मागे चाललाय. सिंगल रन मात्र त्या ठिकाणी मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने 3 षटकांचा खेळ संपला. आता येणारे बॉल असतील 12, विजयासाठी 14 धावा. बघा समोरच्या दिशेला 4 व्हीलर कार उभी आहे, त्याची हेडलाईट चालू आहे. त्यामुळे त्या प्रेक्षकांना विनंती असेल किंवा मान्यवरांची गाडी असेल तर आपण हेडलाईट बंद करा, ही सूचना मात्र कमिटीकडून आली. 12 बॉल 14 या आपण ऐकूया. तोपर्यंत सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. खरं तर नाव आहे प्रफुल्ल शेठ भोईर यांचं शुभागमन या ठिकाणी आहे. वडिलांच्या अगदी पावलावरती पाऊल ठेवत त्यांच्या व्यवसायात सातत्यानं ज्यांची मदत किंवा ज्यांचं सहकार्य अगदी लाभलं, या स्पर्धेदरम्यान अतिथी कक्षात विराजमान असणारे प्रफुल्ल शेठ भोईर आपला आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होताना दिसेल. आपल्याला विनंती असेल की प्लीज आदरणीय प्रफुल्ल शेठ भोईर आपला आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. उल्वेमधून सन्माननीय शैलेशजी भगत साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. उपाध्यक्ष उल्वे नोड भारतीय जनता पार्टी. शैलेशजी वेलकम, स्वागत आहे. आपण या कार्यक्रमाप्रसंगी सत्यवान पाटील आणि तदनंतर आमच्या संयोजकांच्या वतीनं आदरणीय प्रफुल्ल शेठ भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती आपण पाहतोय. हॅलो, या माईकचा आवाज शैलेशजी भगत भारतीय जनता पार्टी उल्वे नोड उपाध्यक्ष यांचं शुभागमन आहे. मी त्यांना विनंती करेन थेट की आपण विराजमान व्हायचं आहे आणि एका षटकाच्या नंतर परत एकदा जाऊया ज्या ठिकाणी ज्यांचा आदरपूर्वक सन्मान पाहायला मिळेल. ओ टू रोशन सर. 12 बॉल आणि 14 धावा आणि पहिला वाईड बॉल निखिल गोवारीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. खरं तर निखिलने साहिल भोईरला जो सुरुवातीला आक्रमक झाला त्याला थांबवलं होतं. व्हेरिएशन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं. धीम्या गतीचे शॉर्ट ऑफ लेन बॉल
आणि तेही आपण पाहिलं एखादं लेग ब्रेक ऑफ ब्रेक पद्धतीने टाकले, त्याच्यामध्ये फसला होता साहिल. आणि यानंतर आपण पाहता इथे अतिशय महत्त्वाचं हे षटक राहील. इकॉनॉमिकल फिगर षटक आलं तर कामोठे संघ तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत या मॅचमध्ये संघर्ष करताना पाहायला मिळेल. यावेळेला हा पाम जॅक करतो, बॉलला मागे चालला, त्या ठिकाणी मिडविकेट क्षेत्राकडे प्रॉपर कनेक्शन नाहीये. आतली कडा घेत बॉल निघाला वाडीश लॉंगन क्षेत्राकडे, ज्या ठिकाणी चेंडू फीड होईल तद्वर आपण पाहिला सिंगल रन मिळत असताना अकादेमी पांडे संघाला 1 रनच्या मध्येने समीकरण बदललंय. आता 11 बॉल आणि विजयासाठी तब्बल 12 धावांचं समीकरण. माफी असावी, 11 बॉल 13. पहिला वाईड, त्यानंतर सिंगल आली. आणि आपण पाहता स्ट्रायकिंग एंडला अकादेमी पांडे संघातला सर्वोत्तम अनुभवी खेळाडू वैभव पाटील सज्ज होता असताना 11-12 अग्निपरीक्षा आहे खरं गोलंदाजांची. या धावा कशा वाचवता येतील फिल्डिंग टीम करणाऱ्या संघाला देखील त्या ठिकाणी चांगला एफर्ट्स लावावं लागेल. एक्सपिरियन्स इज बेस्ट टीचर. ऑन द राईज केले, पूल करत असताना ताकदीचा वापर, पॉवरफुल फटका पाहिला वैभव पाटीलचा. लॉंग ऑनला क्लिअर करत झाला, बॉल सीमा पार, षटकार. फक्त 6 धावांची गरज. मी मगाशी म्हटलं या टीम मधला सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आणि अनुभवी खेळाडू वैभव पाटील मिडल ऑर्डर मध्ये आला आणि बघा काय फटका सजवलाय. कालच्या रात्रीपासून लॉंगॉन क्षेत्राकडे एवढे लांब लचक षटकार आम्ही पाहिले नव्हते. तो पहिला षटकार पाहायला मिळाला जो आउट ऑफ द पार्क गेला. इतका वेगवान स्ट्रोक पाहायला मिळाला वैभवच्या माध्यमातून. ताकद होती या फटक्यामध्ये, टायमिंग चांगलं होतं आणि टप्प्यावरती खेचलेला हा स्ट्रोक ऑन द राईज पाहायला मिळाला, ज्या ठिकाणी लॉंग ऑनला क्लिअर करत असताना हा षटकार पाहायला मिळाला. 6 धावा आल्या. चर्चा होती करत मैदानाच्या आउटफील्डची, चर्चा होती या मैदानाच्या विकेटची. विकेट आपण जर पाहिली पाटा विकेट आहे, परंतु या विकेटमध्ये बॉलर्सला चांगली साथ मिळाली, फलंदाजांना देखील कालच्या रात्रीमध्ये चांगली साथ मिळाली. आणि इथे आपण पाहता जी लॉंग बाउंड्री होती त्याच्या देखील बाहेर लांब लचक षटकार पाहायला मिळाला वैभव पाटील या खेळाडूच्या बॅटमधून. 6 धावा. आता 6 रनची गरज असेल या मॅचच्या दरम्यान. 10 चेंडूमध्ये लेस दॅन रन बॉल. इक्वेशन मैदानाकडे आले. कामोठे बी संघाला मात्र आता प्रचंड संघर्ष करावा लागेल. इथे फुल टॉस आहे. निराश झाले असेल कदाचित वैभव. खरं स्वतःच्या वरती खरं आपण पाहिला एक मोठा फटका यायला हवा होता. त्यांच्या इथे चेहऱ्यावर तुम्हाला हास्यमुद्रा पाहायला मिळाली. कारण असे बॉल म्हटलं की टेनिस बॉल क्रिकेट असो किंवा लेदर क्रिकेट, खराब चेंडू त्याच्यामध्ये मोठा प्रहार करायचा होता. बॅटिंग रिव्ह्यू आला, त्या ठिकाणी चेक केलं जाईल. बीमरसाठी हाईट फॅक्टर पाहिलं जाईल. ऑन स्क्रीन बघा पुन्हा एकदा निकू आला होता समोर. स्ट्राईक एंडला वैभव पाटील यांना आपण पाहताय. अगदी धीम्या गतीचा लो फुल टॉस, थोडंसं व्हेरिएशन करत असताना हा चेंडू अंगलट आला असता निकूचा, जर मोठा फटका त्या ठिकाणी एक्झिक्यूट करता आला असं वैभवला. बघा अगदी स्लो मोशनमध्ये आपण पाहता या ठिकाणी ऑन स्क्रीन चेक केलं जात आहे. आणि पंचांचा सिग्नल इट्स अ फेअर डिलिव्हरी. बघा बॉलने उंची जरूर घेतली, परंतु बॉलचं डिरेक्शन आपण जर पाहिलं लास्ट मोमेंटला अगदी खाली जात असताना स्टम्प्स लेवलला, त्यामुळे पंचांनी सांगितलंय हा लीगल बॉल. 1 धाव मात्र नक्की मिळेल या चेंडूवरती. बॉल बॅटला कनेक्ट झाला असता तर कदाचित बिमर घोषित केला असता, कारण क्रिकेटमधला तो खरं नियम आहे, जिथून बॉल बॅटला कनेक्ट होईल ती हाईट मात्र ग्राह्य धरली जाते बिमरसाठी. परंतु हा बॉल कमरेच्या खाली त्या ठिकाणी अगदी आपण पाहिला स्पर्श झाला. याही वेळेला फुल टॉस आणि इथे देखील आक्रमण करत असताना हा विजयी स्ट्रोक. 6 धावा आल्या आणि हा सामना जिंकत दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतोय दिमागदार पद्धतीने अकादेमी पांडे टीम. अभिनंदन पांडे संघ, हार्ड लक टीम कामोठे बी. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ गावदेवी पेठ आणि निशांत दादरपाडा. थँक्यू रोशन. जाऊया कॉम्बॉक्स कडून थेट प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी मान्यवरांचं फेलिसिटेशन होईल. मी विनंती करतोय आदरणीय शैलेश भगत यांना की प्लीज